ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 5 ते 8. श्री भगवानुवाच पश्य मे पार्थरूपाणि शतशोऽथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च पश्यादित्यान् वसून् रुद्रान् अश्विनौ मरुतस्तथा बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत. इहैकस्थं जगत्कृत्स्नं पश्याद्य सचराचरं मम देहे गुडाकेश यच्चान्यद् द्रष्टुमिच्छसि न तु मां शक्यसे द्रष्टुमनेनैव स्वचक्षुषा दिव्यं ददामि ते चक्षुः पश्य मे योगमैश्वरम्. शब्दार्थ. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझी शेकडो हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा. हे अर्जुना, माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना, 8 वसूंना, 11 रुद्रांना, 2 अश्विनी कुमारांना आणि 49 मरुद्गणांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. आता या माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहायची इच्छा असेल ते पहा. परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या सहाय्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा. भावार्थ. भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप बघण्यासाठी दिव्य दृष्टी दिली. आज आपण घर बसल्या जगभर कुठे काय चालू आहे ते सहज बघू शकतो. दूरदर्शनच्या शेकडो वाहिन्या असतील अशी 40 वर्षापूर्वी कोणी कल्पनाही केली नसेल. 5000 वर्षापूर्वी बसल्या जागी जगभरातले जेव्हा कळणेही अवघड होते, तेव्हा कोणत्याही साधनाशिवाय केवळ योग शक्तीने विश्वरूप दर्शन घडवणे अलौकिक आहे. हे योग बलाचे सामर्थ्य आहे. आपण कधीतरी एखाद्याची आठवण काढतो आणि त्याचा फोन येतो किंवा भेट होते. मने जुळली की असे या अंतरीचे त्या अंतरी कळू शकते. विश्वचालकाच्या शक्तीची विविध रूपे जाणून त्याची महानता आपल्यालाही या अध्यायात समजेल. तेव्हाच्या भारतीयांचे ज्ञान अद्वितीय होते. विश्वाचे आकलन त्यांना ठामपणे होते. ग्रह, तारे, नक्षत्र, डोंगर, दर्या, पर्वत, समुद्र, नदी, भाषा, व्याकरण, सजीव सृष्टी यांचा सखोल अभ्यास त्या काळी केला गेला. हे निश्चित अभिमानास्पद आहे. जीवन मृत्यूबद्दलचे ज्ञान, कालमापन, आकडेवारी यातील त्यांची गती आजही अचंबित करते. जन्म मृत्यू याची उकल करायचा त्यांनी अविरत प्रयत्न केला. त्यामागच्या शक्तीला देव, आत्मा, चैतन्य असे संबोधले गेले. या ज्ञानामागे जे विज्ञान आहे ते समजून घेतले तर आश्चर्य वाटते. विभूती म्हणजे जगाचा थोडक्यात भूगोलच आहे. भूगोल आहे हेही त्यांना माहीत होते. हे विश्व एकापेक्षा अधिक सूर्यमालांनी बनले आहे हे त्यांना ज्ञात होते. हे श्लोक वाचू तितक्या प्रत्येक वेळी एक वेगळा विचार, निराळा पैलू लक्षात येतो. प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा, कार्यकारण भाव त्यांनी शोधला, अर्थ लावला. समाज व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून नियम बनवले, प्राधान्यक्रम ठरवले, कुटुंब व्यवस्था निर्माण केली, एका संस्कृतीची निर्मिती केली. पिढ्यानपिढ्या हे ज्ञान जपले, वाढवले. हे कार्य वंदनीय आहे. मधल्या परकीय सत्तेच्या काळात ही साखळी तुटली. आपण या ज्ञानाला काहीसे दुरावलो, पण ते ज्ञान नामशेष झाले नाही. ते पुनर्जीवित करायला हवे. जे सुटले आहे ते सोडून त्यात आवश्यक बदल करून पुढे जाणे यातच आपले हित आहे. काही गोष्टी कालबाह्य होतात, त्यात सुधारणा आवश्यक असते. कृष्णधवल चित्रपटानंतर रंगीत चित्रपट आले, म्हणून कृष्णधवल चित्रपटांचं महत्त्व कमी होत नाही.
आधीचे काही नियम प्रथा कालबाह्य झाल्या, आता चुकीच्या वाटल्या म्हणून सरसकट सर्व सोडणे योग्य नाही. श्लोक 9. संजय उवाच एवमुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. शब्दार्थ. संजय म्हणाले, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले. भावार्थ. असे म्हटले जाते की गीता अर्जुनाला कृष्णाने सांगितली. हा संवाद आहे ज्यामध्ये सर्वात जास्त वाक्ये कृष्णाने सांगितली, तर धृतराष्ट्राच्या तोंडी केवळ एक श्लोक आहे. पहिल्या अध्यायात निम्म्याहून अधिक वेळ बोलणारा संजय दुसऱ्या अध्यायानंतर एकदम 11व्या अध्यायात बोलतो. या उलट अर्जुन 11व्या अध्यायात सर्वात जास्त व्यक्त झाला आहे, भारावून गेला आहे. संजय केव्हा बोलतो? जेव्हा अर्जुन निशब्द होतो, त्याला काय बोलावे सुचतच नाही तेव्हा. अर्जुन बोलता बोलता थांबतो तेव्हा संजय बोलतो. आपल्या आयुष्यातही वेगळे काही घडते तेव्हाच आपण विचार करतो, आपला विवेक जागृत होतो. एरवी आपण एकाच दृष्टिकोनातून सर्व गोष्टी करत राहतो. एकाच बाजूने विचार केला की मानसिक त्रास वाढतो. दुसरी बाजू समजून घेतली नाही तर संवाद थांबतो. धृतराष्ट्र मोहाचे रूपक आहे. आपली सत्सद विवेक बुद्धी आपल्याला सांगत असते, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. विवेकाने मोहाला आवरले तर देवत्वाची अनुभूती येते. देवाचे स्वरूप ओळखण्यासाठी दिव्य दृष्टी हवी. विवेक जागृत असेल तर देवाच्या पाऊलखुणा ओळखता येतात. श्लोक 10 आणि 11. अनेक वक्त्रनयन मनेकाद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणं दिव्यानेकोद्यतायुधं दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनं सर्वाश्चर्यमयं देव मनन्तं विश्वतोमुखम्. शब्दार्थ. अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त अनंत स्वरूप, सर्व बाजूंना तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. भावार्थ. विश्वरूप कृष्णाने 3 व्यक्तींना दाखवले. एक यशोदा, दुसरा अर्जुन आणि तिसरे वृद्धापकाळी उत्तंक ऋषी यांना. पण यात खूप फरक आहे. बाळकृष्णाच्या तोंडात दिसलेले ब्रह्मांड आणि पाहणारी यशोदा याचे स्वरूप वेगळे होते. अर्जुनाला विश्वरूप दाखवताना संजय आणि भीष्म या 2 व्यक्तींनाही ते पाहावयास मिळाले. बाकी योद्ध्यांनी ते पाहिले नाही. पाहिले असते तर कदाचित हे युद्ध झाले नसते. इथे देव ही संकल्पना थोडी उलगडते. तो असतोच, पण आपल्या अक्षमतेमुळे आपण त्याला ओळखू शकत नाही, अनुभवू शकत नाही. अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली होती, त्यामुळे तो पाहू शकला. त्याला योगेश्वराचे विराट रूप कळले. रथात उभा असलेला कृष्ण इतका विशाल झाला की जणू सारे आकाश त्याने व्यापले. ही एक योगिक क्रिया आहे. स्थूल आणि सूक्ष्म असे आपल्या देहाचे 2 प्रकार असतात. योगात प्रगती झाली तर हे अनुभवू शकतो. देह सूक्ष्म होऊ शकतो, जसे यशोदेने कृष्णाच्या मुखात विश्व बघितले. तोच देह विशाल होऊ शकतो, जसे अर्जुनाला दर्शन झाले. तोच अंश एकाच वेळी अनेक रूपात देहात असू शकतो, जसे स्वामी महाराज एकाच वेळी अनेक भक्तांच्या घरी जेवले किंवा अनेक ठिकाणी एकाच वेळी होते. गोकुळात कृष्ण गायीच्या रूपात राहिला. या खूपच दुर्मिळ सिद्धक्रिया आहेत. अभ्यास आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर समजू शकते. दाखवणारा आणि बघणारा त्या योग्यतेचे असतील तर दिव्य दर्शन होऊ शकते. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.